कोण पावसाळा म्हणत आहे का? सकाळी सकाळी वातावरण बघा काय, ऊन कडक पडला आणि पावसाचे ढग वर दिसतच नाहीत. ह्या बघा काय तवर. तर बऱ्यापैकी आकाश मोकळा असा. आणि ही जी लिलीची फुलं आहेत ना, कोणीतरी सांगितलं कमेंट करून की लिली असा ही, आणि जाईना फुलं धरलेली तर थैना कट कर म्हणून सांगितल्याने आणि पुन्हा वाढतली म्हणतात, म्हणजे पुन्हा एकदा फुलं येतली. तर ह्या काहीतरी नवीन कळ येईल. तर ह्या बाजूक एक नवीन कळ येल्यासारखं वाटतं. या फुलांग गेलेला वाटतं आहे बघा, त्याच्यातनं तिथं कट कर म्हणून सांगितलं. नाही तर कोणाक माहिती असत तर सांगा, कट करूची लागतात काय, नाही तर कट करेन आणि मरतीच सगळी, त्याच्यामुळे भीती वाटतं आहे बघा. तर ही जुनी फुलांग गेलेली आहेत, पण एका कळे येतं ते बघा डबल, त्याच्यामुळे वाट बघतोय. या बाजूक सदाफुली असा, या कसला तरी वेगळा झाडा मग दाखवतो. एका फुला चांगली फुलतात पण जबरदस्त झाडं. आणि या बाजूक तुळस लावलेली आहे. सध्या आपण तुळस बांधलेली नाही, अंगण झाल्याशिवाय नाही, तर त्याच्यामुळे आपण घराच्या समोर तुळस लागतं म्हणून हे आपण कुंडीत लावला. चला, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्सच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा सकाळच्या 10:15 वाजता स्वागत असा. पाठीमागे नयन असा आणि जराशी खाली जातो. आजचं व्हिडिओ थोडंसं स्पेशल होतं कारण सरप्राईज आता शेवटाक येतं आहे. पण सुरुवात तर करता आपण भात शेतीपासून, म्हणजे तरव काढूक सुरुवात करी होतं पण पावसच गेलो. तर धरण वगैरे वाहून गेला तर तुमका दाखवतोय. आणि त्याच्यानंतर पाणी परत ऑप्शनने खायच्या घेतला तर ते पण दाखवतोय. ह्याच्यानंतरचे व्हिडिओ थोडंसं चेंजेस होतो, म्हणजे थोडे बदल होतले आहेत व्हिडिओ, तू काहीतरी एक्स्ट्रा येतला. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. तर या कुत्रा असा जा वाटेर आपल्या गावलेला आणि आपण ते का पाहायला लाव. तर आता बऱ्यापैकी मोठा आला. आता माणसात बांधण कशाक ठेवतात, कोंबडी धरूक पाठी लागतात. आणि तरव्यात गेली तर तरव्यात शाप गुड जाऊन चिखल करतात, म्हणून आपण बांधण ठेवला. पहिले जाऊया धरणावर आणि दाखवते तुमका धरण व्हावान गेला आपला. तर पाऊस येऊचो नाही ना पहिली, आता हळूहळू सगळा पडोय दिला. फक्त मेन चौक तो लावतो, बाकी पहिला या सगळा लावू, म्हणजे हो बांध आला त्याच्या खालचा सगळा लावू आम्ही. कालांतराने बदलत गेला सगळा. असो, चला जाऊया खाली. तर मंडळी 2014चा वॅगनार मॉडेल MH05 असतली काहीतरी. तर पण असं आपल्या सिंधुदुर्गात, म्हणजे आपल्या कुपवडे गावात, म्हणजे मित्राची असा ती विकूची असा वॅगनार गाडी 2014चा मॉडेल, कंपनी फिटेड CNG असा. कोणाक जर होई असत तर बाजूक फोटो देत आहे बघा, आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देतो आहे मित्राचं. कोणाक होई असत तर अर्जंटमध्ये कळवा कमी रेटमध्ये. आणि म्हणजे रेट परवडण्यासारखं व्हा. वॅगनार म्हणजे बऱ्याचपैकी महाग असतात सेकंड हँड घेऊ गेला तरी, त्याच्यामुळे बघा निगोशिएबल असं थोडेफार पैसे. कोणाक वाटली असं तर 100% घ्यावं कॉन्टॅक्ट करून. बघा आधी व्हिडिओ पहिलं बघा, मग तडे जावा. चला, कडे आपण भात शेती लावतो, म्हणजे ह्याच्यानंतरचा पूर्ण गाव लावचा. पाणी नाही आहे बघा, पूर्ण सगळी उकळ सुकली आहे, म्हणजे सगळा सुकानच गेला. तरव्यात पाणी नाही तर तरव काढूक पण चान्स नाही अशी गता. हे बघा तिकडे सुरुवात केली नाही आपले तरव काढूक, दाखवतोय तुमका थोड्या वेळानं. जाऊया आधी धरण बघून येऊया. हे वापे पण लावूचे, पण पाणी असल्याशिवाय हे वापे लावूक चान्स नाही. तर ह्यो जो आपलं पाठचो हाळ होतो ना, बऱ्याच व्हिडिओ तो दिसता कोरल्यांचे वगैरे, तर थैला धरण गेला आपला व्हावान. म्हणजे धरण बांधलेला होता भात शेतीत पाणी घेऊसाठी. असं पाऊस गेलो ना काय व्हाळाचा पाणी जास्त ना, तर त्या भात शेतीत घेऊन आपण शेती लावायची. किंवा पाऊस थोडंफार कमी झालो ना, काही शेती वाढासाठी पाणी लागतं, तर त्या हैना घेतला जायचा. म्हणजे व्हाळ हय असा, आणि हैसून पाठ काढून डायरेक्ट शेतीत पाठ होतो डायरेक्ट, तो हैना पाणी जायचं. पण आता इतकी कंडिशन झाली आहे बघा काय, तर खतरनाक कंडिशन आहे. सगळा व्हावान गेला, हयपर्यंत पाणी असायचा. का बघा जुने व्हिडिओ बघितला असतात तर माहिती असतात, पूर्ण तुटान गेला आहे बघा, चान्सच नाही काय रावा. हे बघा. तर हे का आता बघूया ग्रामपंचायतीनं काय आपल्याक सोय असली तर अप्लाय करूसाठी. पण जुन्या म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांनी बांधलेला होता. या बघा असा बांधलेला होता, म्हणजे पूर्ण प्लेन होता, तर ते का बांध घालून चढाव गेलेलं होतं पूर्ण. आणि हे बघा हाईट बघा किती आहे ती. तर आहे ना असा बांधलेला होता, मुळा सकट नेलं बघा. तर आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच बघतो, ह्याच्या आधी कधी असं झालेला नाही. बघा पूर्ण तुटान गेला. आणि सगळे दगडी जे आहेत ना, तर ते हे जुने दगड होते. हे बघा दगड पण खालीपर्यंत वाहत गेले ते बघा. ते बघा, हे बघा भरपूर कष्ट आहेत. एक एक दगड केवढा बघा, उचला तो पण नाही. हे बघा
असं तरी पण ट्राय करताला एक दिवस मित्र वगैरे सगळे असले काय बघूया काय कंडिशन असतं बघा. थोडंसं फक्त चर पडलेलो गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षात पूर्ण तुफान गेला. पावसात एवढं होतं जबरदस्त 3 दिवसात पाऊस लागलो पण तुफान पाऊस लागलो त्याच्यामुळे प्रॉब्लेम. जाऊया आता भात शेती दाखवते तर वो किती काढला होतो आणि तिकडचा पण पाणी दाखवतो खैना घेतला होता. ती जागा तुमच्या ओळखीची असतली. घराकडे जाऊन एक सरप्राईज देते तुमका गोंडस सरप्राईज. माका तर आवडीचा म्हणजे कधीपासून त्याची वाट बघत होतं आणि बरेच जण कमेंट करत होते त्याच्यामुळे घ्यायचा लागला आपल्या. चला दाखवते कसा लावायचा तोच प्रश्न पडला होता. व्हाळाचा पाणी आपण घेतला होता खरा पण व्हाळात तरी पाणी राहावं व्हाया म्हणजे असं पाऊस गेलो ना पूर्ण. कालच्या दिवसभरात एक पण सर लागली नाही आज पण पाऊस इलो नाही तर त्याच्यामुळे खरा दिसत नाही. बघूया ह्यो बांध थोडंसं ओढून घेतलं आहे म्हणजे मेर बारीक होता ना तर तेव्हा अशी सुकी उकळ असतात ती ओढून घेतलंच ना बांध मजबूत होतं. तर मधली थोडीशी रवली आहे बघूया मग घे. आणि ह्या बाजूक तरव असा बाळू असा तडे त्यांची भाषे ती संपत येईल शेवटचा वापो असा. तर तरव झालो मला काढू काल 1 तास इल्लेली मम्मी आणि काढू. हे बघा तरव्यात जाताना चप्पल बाहेर काढूचा लागतं. तर बऱ्यापैकी वाढलं आहे बघा. किती वाढली आहे बघा पेंडी आणि पेंडी बांधली जातात तरव्याची. हे काय गाठबीट मारूची लागत नाही म्हणजे नवीन असत त्यांना सांगते कोकणातली वगैरे त्यांना माहिती असताना. याच्यात पाणी हा आता आपण थैना घेतलेला असा वारा बघा सुटला खतरनाक वाटतं. हे 3 वाफे असं जास्त भात शेती नाही आपली पण माणसा गावली असती ना तर एका दिवसात 1 वाफो काढून झालो असतो इतकी कंडिशन आहे. थोडंसं पातळ रुजलो आता बघा आणि येता चांगलो त्याच्यामुळे काय बाकी विषय नाही म्हणे बघा बऱ्यापैकी झाला. सुरुवात तर चांगली झाली. आता एक दिवस ट्रॅक्टर सांगायचो आणि या करायचा. हे बघा फुला वगैरे घातलेली आहेत म्हणजे तरव्यात सुरुवात करताना पण पूजा केली जातं आपल्याकडे. लावताना आपण तिरको आवा लावतो. आता आपली भाषेती लावताना दाखवेन बऱ्यापैकी उभी होतील म्हणजे सरळ होतील. तर आणखी थोड्या दिवसांनी चांगली होतील आणि आहो तयार होतो म्हणजे 2 काडी लावलात ना तर त्याचे 5 ते 6 काडे तयार होतात आणि 1 काडी असताना बियाणा तर त्या 1च काडी लावलात तरी पण त्याचे 5-6 काडी तयार होतात पेरा फुटण आणि भात चांगला आहे. आता आपलं मगाशी दाखवलं आहे तरवत आहे असा आणि आपल्या इकडनं पाणी घेतलं म्हणजे हे दुसरं व्हाळ असा जे का आपण मासेमारी करतो म्हणजे मासेमारी पाळणा वगैरे घातलेला त्या वाप्याचं पाणी आपण इकडे घेतो. हे पण वापे आपल्याला लावचे आहेत पण हे लावताना आपल्याला पाण्यात प्रॉब्लेम नसतो म्हणजे आपण बिंदास ह्या करू शकता लावू शकता. तर असो बघूया काय विषय झालो नक्की. त्या बघा हे ना पाणी घेतलं आपण थोडासा बारीक दिसत असताना कारण इकडे परतलेला असा. हा बघा तर इकडे पाणी परतलेला. काल तर जास्तच होता आज थोडासा कमी झाला पाणी कारण पावसात कमी झालो. पूर्ण एकदा बांधलं की परत एकदा येतं म्हणजे इकडचा फोडून इकडे लावायचा आणि सध्या पाणी खालच्या वाप्यांका जातं अति पाणी होईल त्याच्यामुळे. तर आपण आता परत तलावानी तिकडे घालवू त्याला गरज असतात तेव्हा 1.5 तास लागलो पाणी परतून घेऊ. पूर्ण जंगल होत आहे बघा असा. तर त्या सगळा बेनून आपण पाटान पाणी घेतला सरळ आतमध्ये. पहिला फुटला की काय तर ह्या बाजूक पाळणा होता का दाखवलं आडे वगैरे टाकून ना पूर्ण पॅक करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे फूग बसली आहे म्हणजे पाणी साठाण लावला आहे. तर राहिला पाणी थैना फोडून घेतलं आणि त्याच्यामुळे वाप्यातनं गेला. तर त्या एवढा बांधाचा लागला आहे बघा व्हाळ असं पूर्ण बांधातो लागलो. आईच्या गावात हडेसून इलंय खरा जायचा कसा आता चला बघूया. हे बघा आहे ना व्हाळ फोडून आपण घेतला आहे बघा आरामात चालतं म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे पाणी येऊ दे तितक्या तर तितके. तर मंडळी बरेच जण कमेंट करत होते की तुम्ही जे मासे वगैरे पकडतास किंवा बाहेर जातास तर काय काय आणतास खेकडे आणतास मासे आणतास खुबे आणतास कोके वगैरे सगळं आणतो तर हळंबी वगैरे तर त्यांची रेसिपी दाखवत जावा. आणि घराकडे असा विषय होता की बारको असल्यामुळे आमका पॉसिबल होत नाही. त्या दिवशी माशांचा व्हिडिओ केला तो दाखवलं आहे माशांची रेसिपी करता करता उठलो आणि सगळ्या टाकून जावचा लागला. तर असा विषय होता त्यामुळे आपण ऑनलाईन 1-2 गोष्टी मागवल्या तर ते तुमका दाखवत आहे. कॅम्पिंगच्या दृष्टीने खूप गरजेचे असतात ते आणि ह्याच्यानंतरचे जे व्हिडिओ असतले ना तर ते आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ तरी असे म्हणजे रानातले कॅम्पिंगचे वगैरे येतात म्हणजे रानात गेल्यावर किंवा जंगलातली वरचे म्हणजे वातावरण थोडंसं चेंज क्लायमेट चेंज आणि
थैल्या एरियात किंवा थैल्या क्लायमेटमध्ये आपण एखादी रेसिपी करून शिजवून खाताला वगैरे तर असे, आणि मासे वगैरे पकडून खाताला म्हणजे आवड पण होती बरेच दिवस. पण असं होतं की आता लाकडा सुकी नसतं आणि वर काहीतरी गेला तर पावसाचा प्रॉब्लेम, परत त्याच्यात आग साकता, त्याच्यात ती पेटत नाही, तर म्हणून प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी आपण काही खास गोष्टी मागवलेल्या 2-3 आणि कुकिंगचं सेटअप वगैरे मागवलेला, तर तो तुमका दाखवतो आहे. आणि ह्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओ सांगितले तुमका, आठवड्यांना 2 ते 3 व्हिडिओज रेसिपीचे होते, त्याच्यामुळे थोडंसं कंटेंट मेंटेन राहतं आपल्याकडे. तर सुरुवात करूया, चला दाखवते आता सरप्राईज काय आता, चला. आणि आपण थोडासा फोडून ठेवला म्हणजे चेक केला आपण फक्त. तर असे 2 गोष्टी इल्यात. आता याची MRP असा 999 रुपये होती, दोघांची कॉम्बो होतो. तर दाखवा आता पुढं. तर असं दाखव वर, आधी बॉक्स दाखव, आधी काही सकतं. तर या बाजू का स्टो असा आहे बघा, पोर्टेबल कार्ड टाईप स्टो, म्हणजे शेगडी आपल्या थोडक्यात. तर बऱ्यापैकी असतं. पिशवी आहे, ही वॉटरप्रूफ पिशवी आहे बघा, म्हणजे पूर्ण प्लॅस्टिक आहे, याच्यात पाणी वगैरे जावतं नाही. थांब ना जरा, दाखवूया ना नीट. अरे पण मी तर हे बघा, ह्याची ब्लेड येतात अशी, म्हणजे ह्याच्यावर तुमचं टोप वगैरे किंवा कुकिंग जर असतं ना भांडा, तर ता नीट राहता. असा ना, असा ह्याच्यात खूप परफेक्ट बसता. आणि ह्याच्यात टोप पण बसू शकता ना बऱ्यापैकी. आणि खाली पण स्टँड आहे बघा. ओके. आणि या जा ना असा ठेवू शकतात. आणि याच्यावरती बॉटल तुम्ही जे येतात ना, काय ते का म्हणतो आपण, गॅसची बॉटल येतात, तर ते मागवलेले ते अजून इले नाहीत, 1-2 दिवसात येतील. तर ते हे जॉईन करायचे. आणि ही हाय फ्लेम लो फ्लेम आहे बघा, आणि हे ऑटोमॅटिक लायटर आहे बघा. प्राईसच्या मनात क्वालिटी तर जबरदस्त दिली आहे. सान्विका आवडली आमच्या. चहा वगैरे तर आरामात होईल घरातलं. गॅस संपलो काय होय देतले. तर हे आपण बाहेर गेल्यावर यूज करू शकता. आणि भरपूर म्हणजे खूप उपयोग होतो, म्हणजे त्याचं काय ह्या होतं ना. आणि थोडंसं स्टीलमध्ये, म्हणजे जड पण आहे बऱ्यापैकी, सरळ आहे. आणि या बाजूक आहे बघा, या दुसरा असा कुकिंग सेट हा, पण ह्यो नॉर्मल नाही, कॅम्पिंगचो सेट आहे बघा. तुमका दाखवते आता. एका डब्यात ना तुम्ही सगळा कुक करू शकता, म्हणजे सगळा मॅनेज करू शकता. पिशीच खतरनाक, माशांका 1 नंबर आहे पिशी. तर हे बघा, क्वालिटी चांगली भांडी काही जबरदस्त. हे बघा, एक सिंगल डबा येतं असो, ह्याच्यात तुम्ही सगळा करू शकता, म्हणजे 2-3 टाईपचा करू शकता. हे बघा, पहिला झाकण असा याचा, म्हणजे या बॉइलिंगचा असा बॉइलिंग पॉट हा. आणि ते का बघा, हां चहा वगैरे तुमचं सगळं होऊ शकतं. तर नॉनस्टिक असा, पूर्ण नॉनस्टिकमध्ये येतं. आणि केवढं असा बघा बाउल आहे बघा. तर याच्यात तुम्ही कुक करू शकतात किंवा बॉईल करू शकतात, काय व्हायता करू शकतात. हे बघा, आणि हँडलमुळे भाजक होता नाही मेन म्हणजे. तर अशी एक गोष्ट असा. दुसरी गोष्ट म्हणजे तो डबा याच्यात खालती राहता. ह्या फ्राईंग पॅन आहे बघा. तर ह्याची पण साईज जबरदस्त असा. आणि मासे वगैरे भाजूक किंवा जबरदस्त, म्हणजे तंदुरी वगैरे करतात त्या टाईपचा ना, खतरनाक अशी तुझ्या बघा. एका पण सेम हँडल होता. आणि ह्या परत तुम्ही फोल्ड करून ना, हे बघा डबा करू शकता हे तो डायरेक्ट. हे बघा, ह्याचा फोल्ड करून दाखव ना सान्वी. आणि आता आतमध्ये ठेवू शकता तसं. हे बघा, म्हणजे आता एका ह्याच्यात पूर्ण तुमचं सेट होता आहे बघा. आणि ह्या काय आता मला काय समजलं नाही, चम्मच वाटता डायरेक्ट सूप. तर ह्यो एक ह्या असा. आणि 2 बाऊल येतात त्याच्यासोबत प्लॅस्टिकचे, ह्याच्यात तुम्ही मॅगी वगैरे सूप वगैरे काय हवे तर पिऊ शकतात. ह्या हे पण त्याच्यातच येतात. ह्यो कातो असा कसलो काय माहिती, जबरदस्त आहे. हे बघा, एका पण क्वालिटी जबरदस्त आहे, जाड आहे, म्हणजे पूर्ण सेट देतात तुमका सगळं. खतरनाक आहे. आता हडी 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 तो मस्त आहे. तुला बॉक्स वर दाखवा, वाय तसं
तर असं थंबनेलला आपण फोटो घेतला आणि आता याचे व्हिडिओ जे आहेत ना तर ते गॅस इले नाही म्हणजे बॉटल येतात ना तर ते इले नाही तर त्याच्यामुळे आपण सध्या स्टॉप केला म्हणजे आणि तरव्याचे पण दिवस होते त्याच्यामुळे पार्सल इला ठेवला आपण आणि अनबॉक्स पण करून बघला. लवकरच आपले रेसिपीचे व्हिडिओज बघू गावतील बाहेरचे तर जबरदस्त धबधबे वगैरे सगळे कवर करताला. आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतील. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.